संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 17 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड अटॅकचा प्रकार झालेला होता। त्या अनुषंगाने संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यापासून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, DYSP कार्यालय संगमनेर, त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील LCB कडील पथक असे वेगवेगळे 10 पथकं यातील जो संशयित आरोपी आहे त्याच्या शोधासाठी काम करत आहेत। सायबरची टीम यामध्ये काम करत आहे, फॉरेन्सिक टीम यामध्ये काम करत आहे। अद्यापपर्यंत यातील आरोपी उघड झालेला नाही। या आरोपिताचं जे स्केच आहे, रेखाचित्र आहे, ते यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीनं आपण तयार केलेलं आहे आणि ते स्केच व्हायरल केलेलं आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी या स्केच पाहून जे कोणी यातील संशयिताची माहिती देतील अशांना 2 लाख रुपयाचं बक्षीस देखील डिक्लेअर केलेलं आहे। सर्वच नागरिकांना देखील या निमित्ताने विनंती आहे, आवाहन आहे की जर कोणी या स्केचमधील किंवा या ॲसिड अटॅकमधील संशयिताची जर कोणी माहिती देत असेल, गोपनीय ती माहिती ठेवली जाईल आणि त्यांना हा गुन्हा उघड करण्यासाठी त्या माध्यमातून पोलिसांना देखील मदत होणार आहे। मुलीची तब्येत आता प्रकृती कशी आहे, काय सर्जरी करण्यात आली? यातील जी पीडिता आहे ती अद्यापही प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तिच्यावरती वैद्यकीय उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फतीनं सुरू आहे। प्लास्टिक सर्जन असतील, फिजिशियन असतील, त्याचप्रमाणे तिला एक काउन्सिलर देखील दिलेले आहेत, महिला काउन्सिलर। तिचे प्रॉपर ट्रीटमेंट तिची सुरू आहे आणि तिची जी काही तब्येत आहे ती व्यवस्थित आहे। मुलगी आता स्टेबल आहे, व्यवस्थित आहे। जर आरोपींपर्यंत त्या ठिकाणी काही ग्रस्त वाढवण्यात आले किंवा इतर मुली देखील आता त्याबद्दल शाळेमध्ये येतात त्या शाळेच्या परिसरामध्ये आपले महिला अधिकारी, महिला टीम, जिल्हा पोलीस अधीक्षक, त्याचप्रमाणे आपले नाशिक जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या सूचनेनुसार देखील आपण नेमलेले आहेत। महिला अंमलदारांचं पथक त्या ठिकाणी नेमलेलं आहे। त्या गावामध्ये देखील आपलं पथक काम करत आहे आणि सर्वच बाजूने या गुन्ह्याचा तपास सुरू आहे।